निमित्तानं या ठिकाणी भक्तिमती हरिभक्तपरायण लक्ष्मीबाई घोहकार श्री घोहकार महाराज त्यांचा संच आणि या कथेकरता उपस्थित सर्व आजच्या कीर्तनासाठी उपस्थित सद्भावी मंडळी, माझा होईल अत्यंत सुंदर असा कार्यक्रम आपल्या गावात आपण या ठिकाणी आयोजित केला, त्याबद्दल मी संपूर्ण गावकऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो. कारण भक्तीविना उद्धार नाही, मनाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे. मनाचा एक वातावरण चांगलं बनत असते. कसं आहे, जगातलं जे अरिष्ट आहे, जगातला जो फालतूपणा आहे, जगातलं जे वेगळं वातावरण आहे, दूषित वातावरण आहे, ते निवड उद्देश करून किंवा दबाव टाकून दूर करता येत नाही. उद्देश करून दबाव टाकून दूर करता येत नाही. त्याच्यासाठी वातावरण निर्मितीची गरज असते. तुम्ही जसं वातावरण बनवाल तसे लोक बनत असतात आणि लोक बनले म्हणजे मग लोकांना काही सांगावं लागत नाही. ते त्या पद्धतीनं हे ऐकून ऐकून त्या ठिकाणी वागत असतात. एक सुंदर कार्यक्रम तुम्ही तुमच्या गावात आयोजित केला. आजकाल लोकांना कथा कीर्तनाची आवड कमी झाली. पोथीत काय ठेवलं, रामायणात काय ठेवलं, भागवतात काय ठेवलं असं म्हणणारे लोक आता अलीकडे बरेच नवीन पिढीत तयार झालेले आहेत. मला एक गोष्ट आठवली. रेल्वे स्टेशनवर एक साधूबुवा बसले होते. रेल्वे येण्यासाठी वेळ होती, रामायण का वाचावं लागते? रेल्वे येण्यासाठी वेळ होती आणि मग त्यांनी रामायण काढलं आणि आम्ही वाचत बसले. शहाणे माणसं असे करत असतात. बाजूला एक नवीन लग्न झालेलं जोडपं होतं. आता तेही रेल्वेनं चाललं होतं. त्यातला तो पोरगा आला, नवरदेव, आणि फिरता फिरता महाराज जवळ आला. काय वाचून राहिले महाराज? रामायण वाचून राहिले. तुम्हाला दुसरे काही कामं नाही काय? रामायण वाचता, भागवत वाचता, हेच वाचता काय? किती दिवस वाचता? वास्तविक त्याचा आणि याचा काही संबंध नाही. याचं काही दुखणं त्याच्याशी नाही, त्याचं काही घेणं देणं याच्याशी नाही. कधी कधी कसं होते, त्या बैलाच्या गव्हाणीत कुत्रं जाऊन बसते. बैलाची जी गव्हाण असते ना, आता तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे, त्या गव्हाणीत कुत्रं जाऊन बसते. ते कडवा असते त्याच्यावर बसते. वास्तविक कडवा खायसाठी काही कुत्रं आलं नसते. तिकडून बैल आल्यानंतर ते कुत्रं त्या बैलावर भुकते. ते कुत्रं त्या बैलाने कडवा खाऊ देत नाही, आपणही काही खात नाही. असे काही लोक असतात. अशा पद्धतीचे लोक असतात. तसा तो पोरगा त्या साधूबाला त्रास द्यायला लागला. पुन्हा पुन्हा दुसऱ्यांदा आला. म्हणून झालंच नाही का वाचणं महाराज? ठेवून द्या ना बांधून. पुन्हा रेल्वेची घंटी झाली. रेल्वेची घंटी झाल्यानंतर रेल्वे येण्याची वेळ झाली. महाराजनं आपली शबनम आहे त्याच्यात ते रामायण ठेवलं. याही पोरानं आपल्या सुटकेस, ब्रीफकेस, वॉटर बॅग, कॅरी बॅग जे काय असेल तो घेऊन इकडे घाईघाईनं आला. रेल्वेतून त्या डब्यातून उतरणाऱ्याची चढणाऱ्याची घाई झाली आणि सर्वजण चढले. रेल्वे सुरू झाली. रेल्वे सुरू झाल्यानंतर पुढे गेली आणि पुढे गेल्यानंतर तो पोरगा होता त्याच्या लक्षात आलं का आपली बायको रेल्वे स्टेशनवर राहील. गल्ली सोडून बायको. आणि मग मोठ्या मोठ्यानं बोंबलायला लागला. मोठ्या मोठ्यानं ओरडायला लागला, अरे थांबवा रेल्वे, थांबवा रेल्वे. बोंबलत असताना त्या साधूचं लक्ष त्याच्याकडे गेलं. म्हणे तू सोय का मगाचा रामायण काढले वाचता म्हणणार? म्हणे महाराज ते जाऊ द्या, पण आता रेल्वेचं पहा, आमची बायको रेल्वे स्टेशनवर राहिली. ते म्हणे मूर्खा, तू जर रामायण वाचलं असतं ना तर तू तुझी बायको काही रेल्वे स्टेशनवर ठेवत नव्हता. ते म्हणे त्याचा आणि याचा काय संबंध आहे? हे रामकथा चालू आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो. त्याचा आणि याचा काय संबंध आहे? म्हणजे त्याचा याचा असा संबंध आहे किंवा राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासात गेले, तुम्ही कथा ऐकली आता, राम लक्ष्मण सीता जेव्हा वनवासात गेले तेव्हा त्यांना ते शरयू नदी जी आहे ना ते पार करायची होती. आणि ते पार करायसाठी जेव्हा त्या केवटाच्या नावेत बसले, केवटाच्या नावेत जेव्हा ते बसले तेव्हा पहिल्यांदा त्या श्रीरामानं आपल्या बायकोले सीतेले नावेत बसवलं. त्यासारखा काही रेल्वेत चढला नाही. तू तो बायकोले सोडून दिलं रेल्वेत बसला. तू जर रामायण वाचलं असतं, रामायण जर ऐकलं असतं तर पहिल्यांदा आपल्या पत्नीला पुढे बसवलं पाहिजे हे तुझ्या लक्षात आलं असतं.
या रामायणातल्या कथा माणसाला मार्गदर्शन करणाऱ्या असतात. पोथी पुराण जे असते ते जीवनाला आवश्यक याच्यासाठी असते का ते ऐकल्यानं पुण्य होते हे डोक्यातून काढून टाका. ते फक्त ऐकल्यानं पुण्य होते हे डोक्यातून काढून टाका. त्याच्यात जे सांगितलं आहे त्या पद्धतीनं वागल्यानं पुण्य होते. माणसाची प्रवृत्ती बदलत असते. माणसाची इच्छा हळूहळू तुम्ही ज्या गोष्टीच्या संपर्कात याल, ज्या वातावरणाच्या संपर्कात याल तसं तुमचं मन बनत असते. आणि तुमचं मन बनलं की मग खरं सांगतो वेळ सर्वांकडे कमीच आहे. कोणाकडे किती वेळ आहे? मला उद्या कीर्तन आहे आणि आजही मी कीर्तनावरून आलो, बाईच्या भेटीला आलो, तुमच्या सर्वांच्या दर्शनाला आलो. आणि परशुराम पाटील साहेबांना मला परवाच्या त्याच दिवशी फोन केला म्हणे काल्याचं कीर्तन तुम्हाला करायचंय रामनवमीचं. त्याही दिवशी मी नाही आहे. मी 5 तारखेला परत येणार आहे दुपारी. मला येता येते की नाही हे माहित नाही. मी खूप दूर आहे तिकडे. 2 दिवसाच्या आधी मी आदिलाबादच्या पुढे गेलो होतो 40 किलोमीटर. तिथं तेरवीवर तर रात्रीचं कीर्तन होतं. म्हणजे आमचे कार्यक्रम या कोपऱ्यात असते, एक त्या कोपऱ्यात असते, एक त्या कोपऱ्यात असते. प्रवासानं सर्व प्रवासात वेळ जाते. म्हणून वेळ आपल्याकडे फार कमी आहे. वेळ अशी गमवा. समय को मत गमाओ जी. तुमच्याकडे वेळ आहे ना. बाईनं सांगितलं का तुम्हाला सर्व माफ करते पण वेळ माफ करणार गेलेली वेळ येत नाही. समय को मत गमाओ जी. समय अनमोल होता है. भिखारी भीख मांगने में समय जितना गवाता है उसी ही देर में कोई करोड़ों धन कमाता है. एक भिकारी भीक मागण्यासाठी जेवढी वेळ त्याची निघून जाते तेवढ्या वेळात एक व्यापारी फोनवर करोडो रुपये कमावत असते. जीवनाची ही कथा आहे. आणि म्हणून या जीवनाच्या कथेत या कथेनं आनंद येते. आपलं तर बाईनं उदाहरण दिलं झटका मारायचं. कुलपाले झटका मारायचा रान. कसं आहे इथं हुशारी चालत नाही. परमार्थात ही हुशारी चालत नाही. कारण तुमच्या संसारातला थोडासा वेळ जर परमार्थात जर दिला, चांगल्या कामात दिला, आज तुम्हाला किती चांगलं वाटतं हे मला माहिती आहे. तुम्हाला नाही सांगता येणार. तुम्हाला किती आनंद होत आहे हे मला समजत आहे. तुम्हाला सांगायची गरज नाही. कारण तुमचे चेहरे सांगतात. सर्व कार्यकर्त्यांचे, महिलांचे, सर्व गावाचे चेहरे सांगतात की एका चांगल्या वातावरणात इथं निर्माण झालेलं आहे. इथून गेल्यावर सांगता येत नाही. सध्या तुमची तब्येत बरी आहे. 2 महिला होत्या. घरची गरिबी होती. पूर्वीचा काळ होता. गावात वीज नव्हती, सिमेंटचे रस्ते नव्हते, चिखल जिकडे तिकडे होता. आणि त्यांच्या घरी जातही नव्हतं. शक्य तर नव्हत्यात पण जातही नव्हतं. दोघी जणी हरभऱ्याचं दळण घेऊन दुसऱ्याच्या घरी ज्याच्या घरी जाताय तिथं गेल्या आणि तिथं आपलं दळण त्यांनी दळायला सुरुवात केली. पण त्यातली एक बाई दळता हरभरे खात जाय. दळता तिच्या तोंडात ते दळता चणे टाकत होती. जे चणे खात नव्हती ते म्हणे बाई तू बरीच आहे हो, दळताना कुठं खात असते काय? खाणारी म्हणे मी लहानपणापासून आईच्या सोबत दळायला जात होती. मी गडबड करू नये म्हणून आई मला खायला देत होती. तेव्हापासून जे खायची सवय लागली तर अजून काही सुटली नाही. दोघीचं दळण झालं. दळण घेऊन दोघी निघाल्या. चालता रस्त्यात पाय घसरला. दोघी पाय घसरून पडल्या. दोघीचंही थोडं दळण सांडलं. दळण सांडल्यानंतर जिच्या पोटात चणे गेले होते ते थोडीशी रडत होती, थोडीशी हसत होती. जिच्या पोटात अजिबात चणे गेले नव्हते ते निरीत बोंबलत होती मोठ्या. तिले काही इथं हसणं सहन झालं नाही. हसणाऱ्या बाईचं काही हसणं सहन झालं नाही. म्हणे तुझ्यासारखी बेसरमबाई पाहिली नाही. दळण तोही सांडण दळण माहीत तुला हसायला काय झालं? ते म्हणे मी दळण जरी सांडलं पण याच्यासाठी हसून राहिली. सांडलं तर सांडलं पण याच्याशी बरेचसे चणे माझ्या पोटात गेले. मला त्याचं काही खराब वाटत नाही. संसाराचं दळण दळत असताना अशा चांगल्या कामाचे काही चणे आपल्या पोटात गेले पाहिजे. त्यानं माणसाची तब्येत दुरुस्त होत असते. निवड जेवण करून अन्नशून्य करून कसं आहे या सर्व गोष्टी माणसाच्या परमनंट आनंद देणार आहे. परमनंट माणसं सुखाचा विचार करतात. सुख भेटलं पाहिजे याच्यासाठी धडपड करतात. पण सुख कोणत्या रस्त्यानं येणारे भेटतोय हे काही आपल्या लक्षात येत नाही. म्हणून अधिक न बोलता कीर्तनाच्या नंतर तर बोलूच नाही. त्याचा नियम आहे. पण मलाच मी पाटलाला सांगितलं की मी आज येतो. कसं आहे रोज आम्हाला उशीर होते. दुपारी पोरं भेटले तर मी तेव्हा नेमकाच आलो होतो.
आणि मी 650 किलोमीटरचा प्रवास करून आलो, 2 दिवस झाले, डोळ्यात झोप नाही आहे, प्रवासही सुरू आहे. असो, हे सर्व करून घेणारा तो वेगळाच असते. म्हणून या रामकथेच्या निमित्तानं आपल्या जीवनात जे आवश्यक आहे ते चांगली गोष्ट, त्यातल्या सर्वात पुरी, बऱ्याचशा पुरी या शाळेत जाणार आहेत, रोज आम्हाला दिसतात, आम्ही एसटीतच असतो, चांगली आहे. आमच्या वसंतराव साहेबांनी, सुधाकरराव नाईक यातले जे मोठे कर्तबगार लोक होऊन गेले, त्यांनी या समाजाला, वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज एकदा वसंतरावांच्या घरी गेले, तुकडोजी महाराज वसंतराव नाईक साहेबांच्या घरी, आणि त्यावेळेस त्यांचे पिताश्री फुलसिंगराव नाईक हजर होते. तुकडोजी महाराज आले असं त्यांनी आत्मीय समजल्यानंतर ते बाहेर आले, बैठकीत आले, हॉलमध्ये आले आणि तुकडोजी महाराजांना नमस्कार केला आणि सांगितलं, बाबा आमचा समाज अज्ञानी आहे, आमचा समाज अडाणी आहे, शिकलेला नाही आहे, त्यांच्या शिक्षणाची व्यवस्था झाली पाहिजे, अशी काही शाळा काढा, कॉलेज काढा, जिकडे तिकडे हा माझा समाज शिकला सवरला पाहिजे, अशी तळमळ फुलसिंग नाईक साहेबांच्या ठिकाणची होती. आणि याचं सर्व चित्र वंदनीय राष्ट्रसंतांच्या चरित्रात जीवनयोगी करून ठेवलेलं आहे. पंकज पालचा कार्यक्रम झाला ना आपल्या इथं राठोड, तेव्हा त्यांनी मी ही गोष्ट सांगितली. बऱ्याचशा गोष्टी आहेत. वंदनीय राष्ट्रसंतांच्या शेवटच्या आजारात, ऑपरेशनच्या अगोदर वसंतराव नाईक साहेबांनी खूप मदत केली. त्यांनी सांगितलं, गुरुजी तुम्ही एक ते पुस्तकं तयार करा लहानशी, त्याच्यावरचे जे नाईक साहेबांचं जे सर्व आहे. आणि शेवटी एक गोष्ट सांगतो, राजकारणातले माणसं कसे मोठे असतात, मी दरवर्षी 10-15 वर्ष झाले, आता बंद केलं, पुसदला बाबासाहेब नाईकांच्या पुण्यतिथीला परीक्षक म्हणून जात होतो. भजन स्पर्धा होती, परीक्षक म्हणून जात होतो. एके दिवशी नुकतीच ही मंडळी राष्ट्रवादीत आली होती. म्हणजे सुधाकरराव नाईक होते, तो मंत्री होते आपले सांस्कृतिक, ते आमच्या अळगावला आले होते, इथे आले होते. तर आम्ही परीक्षण करत होतो. तिथं ते नाईक परिवारातर्फे त्या बाबासाहेब नाईकांच्या पुण्यतिथी निमित्त दिवसभर अन्नदान चालते, दुपारपर्यंत संध्याकाळपर्यंत. आता ही सर्व मंडळी आली, देवराव पाटील वगैरे हे. आता हे येणार आहे तिथं कोणालाच माहित नाही. मुख्यमंत्री झाल्यानंतरची गोष्ट आहे. सुधाकरराव मुख्यमंत्री झाले होते, राष्ट्रवादीत गेले होते, तेव्हाच राष्ट्रवादीची स्थापना झाली होती. आधी ही मंडळी आली, फिरता साऱ्याची तारांबळ उडाली. आता ही एवढी मोठी मंडळी आली, कुठं बसवा, तिथं खुर्च्याचा पत्ता नाही, काही नाही. सरक केला आम्ही, ते आमच्या जवळच बसले. सुधाकरराव नाईक भाऊसाहेब माझ्याजवळच बसले. इथं परीक्षण करता ते समोरचं मंडळ उठलं, त्याच्यानंतर दुसरं मंडळ बसत असते. तेवढ्या वेळात त्यांनी मला विचारलं, तुम्ही कुठे असता? मी म्हणला ते हळगाव सांगत होते, काही सांगणार नाही म्हणून मी परजण्याले असतो. परजनं तांडायनं म्हणलं, तिकडे शिरसगावच्या पुढे तिथं असतो, तिथं जवळच अळगाव आहे म्हणलं. अधिक लक्षात आलं. मी म्हणलं यांनी पुढचं नाव सांगितलं पाहिजे. म्हणलं बाबू पाटील जैत आहे ना, ते त्यांच्यासोबत होते. बाबू पाटील त्याचे कार्यकर्ते होते. काय म्हणलं तिथंच आहे आपलं अळगाव, असं काय? आणि म्हणलं हिराणी साहेब आले होते आमच्या इथं. हिराणी साहेब इथं भेंडेकडे आले होते. बाई सभापती होते त्यावेळेस विधान परिषदेचं, त्यांना मतदान पाहिजे होतं म्हणून बाईसाहेबांकडे आले ते उमरठे. तर मग ह्या सर्व गोष्टी झाल्या, भजन स्पर्धा सुरू झाली. ते थांबले, सर्व मंडळी उठून निघून गेली. ते सहज आले चक्कर मारायला गजानन महाराजच्या मंदिरातली गोष्ट आहे. आम्ही घरी आलो. घरी आल्यानंतर आम्हाला काही 500 रुपये मानधन भेटत होतं, ते घेऊन चालला आलो. त्याच्यानंतर 15-20 दिवसानं मला मनी ऑर्डर आली 1500 रुपये. 1500 रुपयाची मनी आली आणि त्याच्यावर ते आयोजक होते ते केशवराव पवार होते. त्यांनी लिहून टाकलं होतं ते खालच्या फॉर्मवर की आदरणीय श्री सुधाकरराव भाऊसाहेब नाईक यांच्या म्हणण्यानुसार आपल्याला वाढीव मानधन पाठवण्यात येत आहे. त्यांनी विचारलं, तुम्ही या मंडळाला बक्षीस देता आणि परीक्षक जे असतात रात्रभर बसतात, 2-2 दिवस बसतात, मग यांना काय देतात? ते म्हणे आम्ही 500 रुपये देतो. ते म्हणे 20-25 मिनिट भजन म्हणणाऱ्याला तुम्ही 1000 रुपये देता आणि रात्रभर बसून परीक्षण करणाऱ्याला तुम्ही फक्त 500 रुपये देता. तसं नाही आहे. ते त्यांना पैसे पाठवा. आणि सुधाकरराव नाईक साहेबांना आम्हाला घरापर्यंत, आम्ही दोघंच परीक्षक होतो,
घरापर्यंत पैसे पाठवले. हे गोष्ट माझ्या पक्की डोक्यात बसली आहे. जिथेही जातो मी ही गोष्ट सांगत असतो, कारण राजकारणातले माणसंही किती सज्जन असतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण आहे. सुधाकरण आहे भाऊसाहेब नावाने एक टाळी वाजवून. राजकारणात असूनही एकदम बारीक सारीक गोष्टीची आठवण ठेवणारी ही माणसं समाजाचं एक भूषण असतात. समाजाचा मोठेपणा त्यांच्यावर अवलंबून असतो आणि त्याच लोकांच्या पावलावर पाऊल टाकून तुम्ही सर्व मंडळी या ठिकाणी या कथेचं आयोजन केलं. उत्कृष्ट आमची ताई आमच्याच परिवारातली आहे की गौकर मंडळी हे सर्व साथसंग सुंदर ताईनं कीर्तन केलं. वय लहानसं आहे, वय काही जास्त नाही आहे, पण एक शब्दही अलीकडे पलीकडे नाही झाला. एक शब्दही अलीकडे पलीकडे नाही झाला आणि विथ ऍक्शन हावभावा सहितीनं सुंदर या ठिकाणी आपलं डेमॉन्स्ट्रेशन कीर्तनाचं केलं. या कोवड्या काळ्या माझी लपडे ज्ञानेश्वर रवींद्र शिवाजी कष्टा प्रगती समाजी शेकडो महापुरुष हे वातावरण अधिक असंच वाढीला लावं. पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांना धन्यवाद देतो. आणि तुमच्या गावात हे गोकुळ आहे, गोकुळीच्या सुखांत पार नाही का, भगवंताचं हे सुख या ठिकाणी तुम्ही निर्माण केलं. खूप परिश्रम घेतले, तरुण मंडळींनी पुढाकार घेतला. मी तुम्हाला पुन्हा पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो. आणि आपल्या गावाचं हे वातावरण असं जपून ठेवावं, पुन्हा पुन्हा असे कार्यक्रम होत राहावे, सर्वांनी सहकार्य करत राहावं ही सर्वांना विनंती करतो. आणि मला या ठिकाणी दोन शब्द बोलण्यासाठी संधी दिली. वास्तविक कीर्तनानंतर बोलायचं नसते, पण मी या ठिकाणी आमच्या ताईचे, त्यांच्या सर्व संचाचे, उत्कृष्ट संचांनी साथसंगत केली त्याबद्दल मी पुन्हा एकदा सर्वांचे मनापासून आभार मानतो आणि मी इथं थांबतो. धन्यवाद.